वळूयात पुढल्या बातमीकडे। महाबळेश्वरमध्ये आजपासून 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात होतीये। सायंकाळी 5:30 वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। महोत्सवात स्थानिक कला, हस्तकला, स्ट्रॉबेरी आणि कृषी पर्यटनासह विविध निसर्ग, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। या महोत्सवामुळे महाबळेश्वर परिसरात पर्यटन वाढीला नवी चालना मिळणार आहे। दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। राज्याचं महापर्यटन उत्सव जे आहे ते मे 2, 3, 4 या 3 तारखेला भरवण्यात येणार आहे। हे 3 दिवस महापर्यटन उत्सव जो आहे तो महाबळेश्वरमध्ये साजरा केला जातोय। 4 वाजता याचं उद्घाटन जे आहे ते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। आणि याबाबतची जी लगबग आहे ती आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांची आज सकाळपासूनच पाहायला मिळते। हा संपूर्ण भव्य असा स्टेज आहे। या स्टेजवरून या कार्यक्रमाचं म्हणजे महापर्यटन उत्सवाची सुरुवात जी आहे ती दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून याबाबतची तयारी जी आहे ती पर्यटन विभाग आणि MTDC यांच्या मार्फत केली जात होती आणि आज या कार्यक्रमाला सुरुवात होईल। त्यामुळे अत्यंत उत्साहाचं वातावरण आपल्याला सर्वच महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळते। आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांचं उद्घाटन होत असलं तर उद्या 3 तारखेला जे आहे ते राज्यपाल येणार आहेत आणि राज्यपालांच्या उपस्थितीत इथं वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते होणार आहेत। तर यासोबतच 4 तारखेला सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाबळेश्वर या पर्यटन महोत्सवाला हजर असतील आणि त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सांगता होईल। राज्यातील जे 6 विभाग आहेत त्या विभागाच्या तर्फे अशा प्रकारचे महापर्यटन उत्सव भरवले गेले पाहिजेत अशी संकल्पना जी ती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ठेवली आणि त्यानुसार पहिलं पर्यटन उत्सव जे आहे ते महाबळेश्वरमध्ये होते। या महापर्यटन उत्सवासाठी सगळेच जण जे आहेत आतुर आहेत। सायंकाळी याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम होतील। खास करून जो लेझर लाईटचा शो आहे तो देखील बघण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत। त्यामुळे ह्या 3 दिवसात महाराष्ट्राच्या नागरिकांना आणि विदेशातून जे पर्यटक महाबळेश्वरमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहेत। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।